शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमदार रोहित पवारांनी आंदोलन छेडले। ते बोलतात, थेट जाऊया। ती कशी फसवी आहे हा संदेश लोकांमध्ये गेलेला आहे। त्यामुळे बर्ने मामा नक्कीच सकारात्मक वाटतायत, पण शेवटी त्यांचं म्हणणं हे एकच येते, आम्हाला निर्णय घेता येत नाही, मुख्यमंत्री साहेबांना निर्णय घ्यावा लागतो। म्हणजे कुणीही उद्या कुठलाही मंत्री जर आमच्याशी बोलणार असेल तर ते हेच म्हणणार आहेत की शेवटी मुख्यमंत्री साहेब हा निर्णय तिथे घेत असतात। मला एक कळत नाही, मुख्यमंत्री साहेब या बाबतीत का स्पष्टपणे बोलत नाहीत, का या ज्या दोन अटी आहेत त्या काढत नाहीत। आर्थिक अडचण या सरकारला नाही आहे असं सरकारच आणि सत्तेतले सर्व लोक तिथं म्हणतात, आणि मग दुसऱ्या बाजूला या शेतकऱ्यांच्या बाबतीत या अटी टाकून 36 ते 38 लाख शेतकऱ्यांवर अन्याय करायला हे सरकार निघालेलं आहे। त्या मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करतो, आमच्या ज्या मागण्या आहेत त्या तुम्ही समजून घ्या। फार कमी मागण्या आहेत, उगाच मागायचं म्हणून काही मागितलं असं नाही। फक्त आमचं असं मत आहे की ज्या अटी टाकल्यात त्या अटी मात्र त्या ठिकाणी तुम्ही काढा। अनेक लोकांचं आणि सत्ताधारी आमदारांचं सुद्धा हेच मत आहे, फक्त मुख्यमंत्र्यांशी कोण बोलायचं, आणि परदेशी समिती जी आहे ती अधिकाऱ्यांची समिती आहे। अधिकारी कधी शेतात जातात का? कुणी जात नाही। इसीत बसून एखादा निर्णय घेतला आणि तो निर्णय जर शेतकऱ्यांवर आणि महाराष्ट्रावर लादायचा असेल तर नक्कीच त्यातून अन्याय होणार। अधिकारी चुकतात असं मी म्हणणार नाही, पण मग अधिकाऱ्यांना ज्या शेतकऱ्याच्या खऱ्या अडचणी त्या माहीत नसतात, कुठेतरी पैसा वाचवण्याच्या नादामध्ये त्यांनी एक रिपोर्ट दिला, तो तसा कॅबिनेटनी मंजूर केला आणि सरकारकडनं तो डिक्लेअर झाला। त्यामुळे परदेशी जी काही कमिटी आहे त्या कमिटीने ठीक आहे रिपोर्ट तुम्हाला दिला, त्यातल्या त्रुटी शेतकरी म्हणून आम्ही सर्वजण त्या ठिकाणी सांगत आहोत। त्यामुळे आमच्या या शेतकऱ्यांचं तुम्ही ऐका, आणि शेतकऱ्यांचं मत हे अधिकाऱ्यांपेक्षा कितीतरी मोठे आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं। त्यामुळे कृपा करून तुम्ही लगेचच्या लगेच या बाबतीत निर्णय घेणं महत्त्वाचं आहे। जे कृषी मंत्री आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं की पुढच्या काही वेळात आम्ही परत एकदा फोन करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।